गुलाबजामुन आणि ते पण उपवासाचे. अहो हे काय, मी पण पहिल्यांदाच पाहिले. तर चला तर म्हटलं आपण पण बनवून पाहूया. तर हे बघा इतके छानपैकी झालेले आहे ना, काय सांगू तुम्हाला. तर मग मी याची रेसिपी आहे ना तुम्हाला सांगते. इथे मी आहे ना रताळे घेतलेले आहे, छानपैकी 2 ते 3 पाण्याने धुवून घेतले आणि ते आहे ना एका कुकरच्या भांड्यामध्ये आहे ना कटिंग करून टाकले आणि 2 शिट्ट्या घेतलेल्या आहे. इथे पाहू शकता तुम्ही, छानपैकी आपले उकडून तयार झालेले आणि मग त्याचे साल काढून घेतलेलं आहे आणि ते आहे ना छानपैकी असे स्मॅश करून घेतलेले आहे. ते शिजल्यामुळे काय लगेच बारीक होतात. हे बघा इथे पाहू शकता तुम्ही, सुंदर असे स्मॅश करून घेतलेले आहे आणि त्याच्यात आहे ना मी मिल्क पावडर ॲड करणार आहे. आता इथे पाहू शकता तुम्ही, मिल्क पावडर घेतलेलं आहे मी. हे पहा छानपैकी त्याचा गोळा तयार करून घेतलेला आहे मिल्क पावडरचा. तुम्हाला जर वाटत असेल ना मिल्क पावडर टाकल्यानंतर पण आहे ना थोडंसं असं थोडं सैलसर पीठ वाटतंय, तर मग काय करायचं, थोड्या वेळ 10 मिनटं आहे ना तसंच ठेवायचं. ते ऑटोमॅटिक ते घट्ट होतं. मग मी आहे ना त्याच्या हाताला तूप वगैरे लावायचं किंवा तेल लावून घ्यायचं आणि असे बॉल करून घ्यायचे छोटे छोटे आपल्याला पाहिजे तसे. इकडे मी सगळे बॉल करून घेतलेले आहे. इकडे कढई पण मी तापायला ठेवलेली आहे, तेल पण तापलेलं आहे. तेल तापेपर्यंत गॅस फुल ठेवायचा आणि तेल तापल्यानंतर गॅस कमी करून घ्यायचा आणि सगळे बॉल आहे ना त्याच्यात सोडायचे आणि छानपैकी सोनेरी कलर होईपर्यंत आहे ना परतून घ्यायचे आणि अधूनमधून आहे ना हलक्या हाताने असे परतायचे, खालीवर करत राहायचे. इथे पाहू शकता तुम्ही, छानसा आपला सोनेरी कलर येत चाललेला आहे. असे भन्नाट चवीला लागतात ना, मी खरंच मुलांनी पण आवडीने खाल्ले. हे पहा इथं तोपर्यंत मी काय केलेलं आहे की आपले सोनेरी कलर होईपर्यंत आहे ना मी इथे आहे ना ह्या 2 वाट्या आहे ना साखर घेतलेली आहे, त्याच्यात 1-1.5 कप आहे ना पाणी ॲड करणार आहे. तोपर्यंत एका दुसरीकडे आहे ना आपण गॅसवर पाक पण करायला ठेवायचं आहे आणि पाक आहे ना एकतारीच पाक बनवायचा आहे, जास्त घट्ट पण नाही आणि पातळ पण नाही. मग काय करायचं की गॅस 15 मिनटं आहे ना कमी गॅसवर पाक करायला ठेवून द्यायचं आहे. तोपर्यंत इकडं भन्नाट असं आपला सोनेरी कलर पण आलेला आहे. हे पाक इथं पाहू शकता तुम्ही, किती भारी असं छान झालेलं आहे. इकडं पाक पण तयार होत आलेला आहे. आता पाकाला उकळी आली ना, छान उकळी आली की पूर्ण साखर मिक्स होऊन द्यायचे, एकतारी पाक करून घ्यायचं आहे. हे बघा पाक पण तयार झालेला आहे आपला. आता त्याच्यात गॅस बंद करून टाकायचा आणि आपले हे गुलाबजामुन त्याच्यात सोडायचे आणि छानपैकी असे मुरून द्यायचे. 15 ते 20 मिनटं थंड होऊन द्यायचं आहे. त्याच्यानंतर आहे ना फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. 10 ते 15 मिनटं फ्रीजमध्ये ठेवले ना अजून छान थंडवानी ना खूप सुंदर लागतात हे गुलाबजामुन. मैत्रिणींनो, ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल ना तर लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. तुमच्या एक फॉलोने आहे ना नवीन नवीन रेसिपी करायला आहे ना अजून उत्साह वाढतो. त्यासाठी